डिसिप्लिन परत रूल्स सगळे फॉलो करायला भेटले आणि तुला जॉब भेटणार बस काय तुला काय इथं ज्यांना सुरुवातीला कसं होतं आणि आता कसं वाटतं? सुरुवातीला इथे येण्याच्या फ्रँकली अगोदर बोला एकदम डिसिप्लिन मध्ये नव्हतो. इथं आलं डिसिप्लिन मध्ये म्हणजे योग्य गायडन्स भेटते मोठे नको आणि सकाळी पीटीचा क्लास होता म्हणजे जॉगिंगची सवय लागली त्यामुळे व्यायाम करण्याची पहिले थोडं म्हणजे आदत नव्हती. इथं आल्यानंतर चालू झाली व्यायामाची सवय लागली. हा डिसिप्लिन बद्दल तुम्हाला व्हायचं. हा डिसिप्लिन टर्नआउट बद्दल व्हायचं. टर्नआउट स्वच्छ राहायचं. कम्युनिकेशन स्किल वाढ कम्युनिकेशन स्किल सुधारलं की नाही? हा बोलण्याची पद्धत सुधारली. हो सुधारली ना? Yes. नॉलेज जे आहे तुम्ही जे पहिले होता आणि इथं आल्यानंतर जे आहे तुम्हाला काय असं वेगळं नॉलेज भेटलं का? यस काय नॉलेज भेटलं? भौतिक नॉलेज कोण सांगेल? बस कर. इथं आल्यानंतर डिसिप्लिन सर्वात महत्त्वाचं डिसिप्लिन आणि इथं आल्यानंतर पीटी ग्राउंड आणि दाहिने मोड बाहिने मोड काही लोकांना माहित नव्हतं अगोदर जे इथं आलं सगळ्यांना माहित पडलं. त्यांना डिसिप्लिन असं कळलं की मला सगळ्यांना जॉब पण मिळणार 100%. त्या सगळं उत्साहित आणि 21 दिवस म्हणजे आनंद चालले आणि त्यांना क्लास बी व्यवस्थित चालला सगळे आनंद उत्साहित झाले. बस तर मेन काय माहित आहे का की तुम्ही इथं ट्रेनिंगला आले सुरुवातीला बरेच कन्फ्युजन होतं. पण तुम्हाला जे आहे ज्यावेळेस तुम्ही भरती झालात तुम्हाला कॉल लेटर मिळालं त्यावेळेस बऱ्याच जणांनी तुम्हाला कन्फ्युज पण केलं असेल, निगेटिव्ह केलेलं असेल. पण इथं आल्यानंतर जे आहे तुम्ही ज्यावेळेस सेंटरमध्ये आले त्यावेळेस जे आहे तुमच्यामध्ये तुम्हाला ग्राउंड लेवलला काय ते कळालं की नाही? तुम्ही सेंटर मध्ये ज्यावेळेस आलात ते आतापर्यंत आता तुम्ही पास आउट झाला आहात, पोस्टिंग झाला आहात, तर असं तुम्हाला कुठं काय वाटलं की चुकीचं आहे? नाही. कुठं काय कधी वाटलं नाही. किंवा चुकीचं आहे किंवा आमच्याकडनं जे आहे फसवलं आहे, आम्हाला पैसे जे आहेत ना आमच्याकडनं घेतले, असं काय वाटलं का? लुटलं आम्हाला, असं काय वाटलं का? काहीच नाही. कारण जे चुकीचे करणारे असतात ना ते पैसे घेऊन पळून जातात. बरोबर ना? इथं आल्यानंतर तुम्ही प्रॉपर ट्रेनिंग ऍडमिशन घेतलं. ऍडमिशन घेतल्यानंतर जे आहे तुम्हाला 12,900 ची जी आहे पावती मिळाली, रिसिप्ट मिळाली ना तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला किट मिळालं. बरोबर ना? किट मिळाल्यानंतर जे आहे तुमची ट्रेनिंग सुरू झाली. पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत जे आहे तुम्हाला ट्रेनिंग मध्ये सिक्युरिटी बद्दल जे आहे प्रत्येक टॉपिक जे आहे डीपली शिकवलेलं आहे. सिक्युरिटी काय आहे, सुरक्षा काय आहे, थिअरी शिकवली जाते. थिअरी बरोबर प्रॅक्टिकल शिकवलं जातं. आणि विचार करायची गोष्ट आहे की आपण आयुष्यभर जे आहे पहिली पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत, पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत आपण शिक्षण घेतो, त्याच्यामध्ये पैसा खर्च होतो की नाही? आता इथं तुम्ही आलात 12,900 रुपये भरून त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंगचं किट मिळालं. 18% जीएसटी गव्हर्नमेंटला भरलेलं आहे. कायदेशीर कंपनी आहे, कायदेशीर प्रशिक्षण केंद्र आहे. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटला जे आहे जीएसटी नंबर आपला आहे, कायदेशीर जीएसटी 18% हा भरावाच लागतो. ते 12,900 मध्येच आहे. राहण्याची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे, तुम्हाला ट्रेनिंगचं ज्याला किट भेटलेलं आहे, ट्रेनिंग चांगली मिळालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे आहे तुम्हाला ट्रेनिंग सर्टिफिकेट मिळणार आहे आणि पोस्टिंग मिळणार आहे. नोकरी तर 100% आहे, कारण तुम्ही त्या ऍडमिशन केलं, ट्रेनिंग करताय म्हणजे 100% नोकरी आहे. हा, आता फरक काय होणार आहे की याच्यामध्ये तुमचं जे तुम्ही कशा प्रकारे ट्रेनिंग घेतली आहे, तुमचं जे स्किल आहे त्याप्रमाणे वेगवेगळ्या युनिट मध्ये तुम्हाला जे आहे पोस्टिंग मिळणार आहे. पेमेंट जे आहे, पेमेंट जे तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलेलं आहे 16,000 ते 24,000 पर्यंत तुम्हाला सुरुवातीला पेमेंट आहे. ते नियमाप्रमाणे आहे. बरोबर ना? सुविधा ज्या आहेत तुम्हाला पीएफ सुविधा आहे, प्रॉव्हिडंट फंड आहे, मेडिकल आहे, एसआयसी द्वारे तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवारासाठी एसआयसी मिळणार आहे. ग्रॅच्युटी आहे, तुम्ही नोकरी करत गेलात 5 वर्षापर्यंत नोकरी केली तुम्हाला ग्रॅच्युटी मिळणार आहे. पीएफ पेन्शन आहे. आता ईपीएफओ जे आहे तुमचं पीएफचं अकाउंट जे आहे त्याच्यामध्ये
दोन अकाउंट ओपन होतात. एक पेन्शन अकाउंट ओपन होतं आणि दुसरं जे आहे पीएफचं अकाउंट ओपन होतं. तर पेन्शन अकाउंट मध्ये काही भाग कट होतो, जमा होतो, आणि पीएफच्या अकाउंट मध्ये काही भाग जमा होतो. तर तुमची सर्व्हिस, तुम्ही नोकरी करत गेला, 10 वर्ष सर्व्हिस झाली तुमची, ऑटोमॅटिक जे आहे पीएफ पेन्शनचे तुम्ही हक्कदार होता. म्हणजे नियमाप्रमाणेच आहे, ते कायदेशीर आहे. तुम्ही पेन्शन स्कीम जे आहे, ईपीएफओ पेन्शन स्कीम बद्दल तुम्ही युट्यूब वरती चेक करू शकता. पीएफ बद्दल जे आहे, तुमचा 12% पीएफ तुमच्या पेमेंट मधनं कट होतो आणि 12% पीएफ जे आहे कंपनी मध्ये. त्याच्यावरती सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे चक्रवर्ती व्याज देतं. असे तुमचे ते फंडाचे पैसे जे आहे 1.5 पट 2 पट 2.5 पट जे आहे तुमचे त्या अकाउंट मध्ये, तुमच्याच अकाउंट मध्ये जमा होतं. नियमाप्रमाणेच आहे सगळं. विधवा पेन्शन आहे, अनाथ पेन्शन आहे. नोकरीच्या दरम्यान तुम्हाला काय झालं तर घरच्या मेंबरला विधवा पेन्शन मिळते, अनाथ पेन्शन मिळते मुलांना. म्हणजे हे नियमाप्रमाणे आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही इथे ऍडमिशन घेतलं, तुम्हाला भरतीच्या वेळेस ज्याला एक गोष्ट पॉइंट सांगितलं आहे की तुमच्या कॉल लेटर मध्ये पण आहे आणि तुम्हाला तोंडी स्वरूपात पण भरती अधिकारी यांनी सांगितलं आहे. काय? 15,000 रुपये. 15,000 रुपये जे आहे सरकारी प्रोत्साहन लाभ आहे. तो 15,000 रुपये जे आहे तुम्हाला मिळणार आहे. लक्षात, तो तुमचा हक्कच आहे. तर त्याच्यावरती जे आहे ते केंद्र सरकारने जे आहे ते स्कीम, ती योजना चालू केलेली आहे. जे पहिली नोकरी करतात, पुढे जे पहिली नोकरी करतात, तर तुम्ही नोकरी करणार आहात तर नोकरी भरतीच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रधानमंत्री विकसित रोजगार योजनेअंतर्गत जे आहे प्रोत्साहन लाभ तुम्हाला 15,000 रुपये मिळणार आहे. आता तो कसा मिळतो हे पण तुम्हाला कळायला पाहिजे. तुमचं UNA ऍक्टिव्हेशन होणार आहे. तुमचा एक नंबर, आता तुम्ही ज्यावेळेस पोस्टिंग जाल, ड्युटी जॉईन कराल, तुमचा नंबर एक तुम्हाला भेटेल, युनिव्हर्सल नंबर. तो UNA नंबर जो आहे तो तुमचं जे आहे पेमेंट, अटेंडन्स पंच झालं एका महिन्याचं की तुमचा तो नंबर जे आहे ऍक्टिव्हेट होतो. त्याच वेळेस जे आहे तुमचा पीएफ नंबर पण चालू होतो. पहिल्या महिन्यापासून तुमचा पीएफ जमा व्हायला चालू होतो, बरोबर. आणि जो पीएफ जे आहे, ईपीएफओ अकाउंट जे आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे, तर ते ऑटोमॅटिक जे आहे गव्हर्नमेंटकडे लिंक राहतं ना. ते तुम्ही नोकरी करत गेलात, 1 महिना झाला, 2 महिने झाला, 3 महिने, 4 महिने, 5 महिने, हा 4-5 महिन्याचा रिपोर्ट जो आहे तो ऑटोमॅटिक तुमच्या पेमेंट बरोबर तो अपडेट होत जातो. पीएफचे पैसे जमा होत जातात ना तुमचे, कारण हे पीएफचे हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं अकाउंट आहे. तुमचे पीएफचे पैसे जे आहेत ना, त्यालाच हे प्रधानमंत्री विकसित रोजगार योजनेच्या अंतर्गत जे 15,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत ते पीएफ अकाउंटलाच लिंक आहे. आलं लक्षात. तुमची सर्व्हिस जी आहे, तुमची ड्युटी 4 महिने 5 महिने झाली की 6व्या महिन्यामध्ये वर्षातून 2 वेळेस 6-6 महिन्याला ते इन्स्टॉलमेंट तुम्हाला भेटते. 7,500 रुपये भेटणार. पहिले 5 महिने ड्युटी झाली तुमची की 7,500 तुमच्या अकाउंट मध्ये ऑटोमॅटिक जमा होणार. कोणाला सांगायची नाही गरज नाही, काय नाही, ते पीएफ ला लिंक आहे. आलं लक्षात. ऑपरेशन टीमला पण जे आहे तिथं बोलायची गरज नाहीये किंवा ब्रांच हेडला बोलायची गरज नाहीये. तुमचे सिनियर असतील त्यांना बोलायची गरज नाहीये. ते ऑटोमॅटिक तुमचं पीएफ ऍक्टिव्हेट झाला, चालू झाला की ते पैसे तुमच्या अकाउंट मध्ये जमा होणार. 2 इन्स्टॉलमेंट मध्ये ते 7,500 तुमच्या अकाउंट मध्ये जमा होतात. आता हे जे 15,000 रुपये आहेत त्याचा आणि तुमच्या पेमेंटचा काही संबंध नाही. पेमेंट तुमचं रेग्युलर आहे. प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंट मध्ये तुमचा पगार जमा होतो. आता पहिलं काय व्हायचं की पहिलं कॅश पेमेंट पण दिलं जायचं, मॅन्युअल पेमेंट दिलं जायचं. आता ते सिस्टम राहिलेलं नाहीये. कारण प्रत्येक कंपनीमध्ये जे आहे तुम्ही ज्यावेळेस युनिटमध्ये जाता, प्रत्येक ब्रांच मध्ये जे आहे ते पेमेंट तुमचं तुमच्या अकाउंट मध्येच ट्रान्सफर होतं. हे 100% आहे. आता काही जणांकडे जर अकाउंट नसेल किंवा अकाउंट काढलेलं नसेल तर ती जबाबदारी आहे ब्रांचची, त्या कंपनीची. ज्या युनिटला तुम्ही जाणार आहेत ना तिथली जबाबदारी आहे. ते तुमचं अकाउंट ओपन करणार, तुमचं जे आहे ते सॅलरी अकाउंट ओपन करून तुमच्या अकाउंटमध्येच पेमेंट जमा होतं. तुमचं पहिलं जर पर्सनल अकाउंट असेल ना तर अडचण नाहीये, ते लगेच ते जमा करतील.
त्या ठिकाणी जे आहे ब्रांचमध्ये अपडेट होऊन जाईल डाटा आणि त्याच तुमच्या अकाउंटवरती सॅलरी अकाउंट ते बनेल आणि तुमचं पेमेंट ट्रान्सफर होऊन जाईल. तर प्रोसेस जी आहे सोपी आहे आणि 12,900 रुपये जे तुम्ही इथं भरलेले आहेत, कुठलं नुकसान नाही आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला जे आहे उत्तम ट्रेनिंग प्रशिक्षण इथं भेटलं की नाही, चांगलं प्रशिक्षण तुम्हाला भेटलं, ट्रेनिंगचं किट तुम्हाला भेटलेलं आहे, राहण्याची जेवणाची व्यवस्था इथं झालेली आहे. आता हे सगळं जे आहे ट्रेनिंग सर्टिफिकेट, लाख मुलाचं ट्रेनिंग सर्टिफिकेट आता तुम्हाला उद्या भेटणार आहे. तुम्ही पास आउट जाताना पोस्टिंग जाताना जे आहे ते ट्रेनिंग सर्टिफिकेट तुम्हाला भेटणार. आता ते ट्रेनिंग सर्टिफिकेट जे आहे त्याचा फायदा जे आहे कसा होतो, 10वी-12वीचं मार्कशीट आहे तुमचं, त्याचा फायदा झाला की नाही. आता काही जणांची अपेक्षा असते की लगेच जे आहे आम्हाला सरकारी नोकरी असो किंवा कुठं जे आहे त्या ट्रेनिंग सर्टिफिकेटचा फायदा हो. तसं कुठलं सर्टिफिकेटचा फायदा जे आहे सरकारी नोकरीमध्ये होत नाही. ते एक काय आहे की 2 मार्क देणं, 5 मार्क देणं, हे एक काय झालेलं आहे, एक व्हायरल झालेलं आहे. ते ऑटोमॅटिक त्यानं व्हायरल झालेलं आहे की इथं ज्यांना हे मिळालं की तिथं 2 मार्क मिळतात, 3 मार्क मिळतात, आहे की नाही. ते तसलं नाहीये. NCC ला ज्यांना 2 मार्क मिळतात, 4 मार्क मिळतात, असं नाहीये. ते सिस्टम काय आहे ते कळायला पाहिजे की NCC झालेले आहे त्याला विशेष प्राधान्य दिलं जातं. आता तुम्ही ट्रेनिंग केलेलं आहे त्याचा प्रूफ आहे ते ट्रेनिंग सर्टिफिकेट. तर ट्रेनिंग सर्टिफिकेट जर तुम्हाला भेटलेलं आहे तर तुम्ही कायदेशीर प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि तुम्ही वेल ट्रेन आहात. हा पुरावा जे आहे ते सर्टिफिकेट आहे. कुठं भविष्यामध्ये कुठं जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल, कुठल्या दुसऱ्या नोकरीमध्ये, ते याच्यापेक्षा चांगली नोकरी तुम्हाला भेटली, तिथं तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर त्या ट्रेनिंग सर्टिफिकेटचं जे आहे तिथं विशेष प्राधान्य दिलं जातं. 5 मुलं जर आलेले असतील त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला, तर त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे ट्रेनिंग सर्टिफिकेट आहे, ते स्किल तुमच्याकडे आहे, तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार. बरोबर ना. अपेक्षा काय असते की त्या सर्टिफिकेटचा उपयोग लगेच ज्यांना दुसरीकडे कुठतरी व्हावा, असं नाही होऊ शकत. बरेच NCC झाले, लाखो तरुण आहेत की नाही. लाखो तरुण जे आहेत म्हणजे काय सगळ्यांना प्राधान्य द्यायचं का? तेवढ्या नोकऱ्या पण पाहिजे ना. कंडिशन ज्यांना नोकऱ्यांची खराब आहे, नोकऱ्या नाही आहेत, आणि जिथं नोकऱ्या आहेत तिथं जे आहेत ना तरुण येत नाहीत. हिशोबाने ते काय तुम्ही भरती झाले त्या ठिकाणी जे आहे तुम्हाला सिलेक्शन झालं, तुम्हाला कॉल लेटर मिळालं, पण बरीच मुलं आली नाहीत. का आली नाहीत तर 12,900 रुपये भरायचे म्हणून. झालं आहे की नाही. किंवा 12,900 रुपयाचा प्रॉब्लेम नसेल, दुसरा प्रॉब्लेम असेल की गेल्यानंतर जे आहे आपल्याला सूट होत आहे की नाही, वातावरण सूट होतंय की नाही, चांगलं वाटतंय की नाही. ट्रेनिंग सेंटर मधून पण जे आहे सुरुवातीला काही मुलं निघून गेले की नाही. का निघून गेले? वातावरण सूट नाही झालं, करमत नाही, चांगलं नाही वाटत, राहायला जे आरामदायक पाहिजे. अरे तुम्ही तुमच्या भविष्यासाठी आलात, इथं ट्रेनिंग सेंटर मध्ये जे आहे राहण्याची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे, जेवण चांगलं आहे की नाही, चांगल्या क्वालिटीचं जेवण आहे. आता याच्यामध्ये काय की घरच्यासारखं जेवण नसतं प्रशिक्षण केंद्रामध्ये आणि ट्रेनिंग सेंटर. घरच्यासारखं जेवण देता येईल का? घरी काय की 2-4 लोक असतात, त्यामुळे जे आहे चांगल्या पद्धतीने जे आहे थोडं तेल मसाला ते जास्त वापरला जातो. तर तेल मसाला जे आहे पण चांगल्या क्वालिटीचं जेवण, पोट भरून जेवण दिलं जातं. आता इथून ज्यावेळेस तुम्ही पोस्टिंग जाल, सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला नोकरी चांगली करायची. इमानदारीनं नोकरी करणं अतिशय गरजेचं आहे. हे बघा, काही जण म्हणतात की अरे इमानदारीनं सगळ्या गोष्टी होत नाहीत, इमानदारीनं काय फायदा नाही. काही जण जास्तात ना ते असे बोलले, आणि ती लोक कधीच मोठी झालेली नसतात. इमानदारी टिकते हा माझा 26 वर्षाचा अनुभव आहे. 2000 पासून ते 2026 पर्यंत, आज सर्व 26 वर्ष झालं मी नोकरी करतोय. 26 वर्षाचा अनुभव माझ्या पाठीशी आहे, आणि तो अनुभव हे सांगतो की तुम्ही नोकरी करत गेलात, इमानदारीनं काम करत गेलात तर निश्चितपणे तुमचा ग्रोथ होतो. तुम्ही बेईमानी केली, अधोगतीला लागले म्हणे. तुम्ही नशा केला, दारू पेले, बाकीच्या गोष्टी केल्या तर तुम्ही अधोगतीला लागले म्हणायचं. कारण युनिटमध्ये सिनियर लोकांना ते पसंत नसतं. तुम्ही चांगली नोकरी करा,
तुम्ही सिनियरला रिस्पेक्ट द्या, आदर करा, सन्मान करा सिनियरचा. काही जण म्हणतात की अरे काय चापलुसी करायची. सिनियर म्हणजे गुरु समजलं पाहिजे. हे माझं वैयक्तिक मत आहे बरं का. सिनियर हा गुरु असतो. मग गुरु आहे तर आपण काय म्हणतो, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर बोलतो की नाही. गुरु साक्षात परब्रह्म बोलतो की नाही आपण. हे वाक्य जे बोलतो ना ते फक्त आणि फक्त जे आहे बोलण्यासाठी आहे बऱ्याच जणांना, पण त्याचं ते अनुकरण करत नाही. एक लक्षात ठेवा, सिनियरच तुम्हाला मोठं करेल, सिनियरच तुम्हाला पुढे घेऊन जाईल, सिनियरच तुम्हाला सपोर्ट करेल, सिनियरच तुम्हाला आधार देईल. त्याच्यामुळे चापलुसी नाही समजायचं. सिनियरचं प्रत्येक गोष्ट ऐकायची, रिस्पेक्ट द्यायचा, आदर करायचा आणि आपली नोकरी करत राहायची. बघा तुम्ही दोन हात आहेत ना, एक सपोर्ट, एक हात आहे तुमचा मेहनतीचा आणि दुसरा हात आहे तुमचा सिनियरच्या आधाराचा, गाईडलाईनचा, सपोर्टचा. लक्षात. त्याच्यामुळे हे दोन्ही बॅलन्स करून चला. काही जण काय करतात की नोकरी करतात पण सिनियरला महत्व देत नाही, सिनियरला इज्जत देत नाही, ते पण कधी ज्यांना ग्रोथ करत नाही. आणि काही जण असे असतात की मेहनत करत नाहीत पण सिनियरच्या बरंच पुढे पुढे करतात. असतात असे काही जण, ते पण पुढे जात नाही. दोन्ही गोष्टीचा बॅलन्स पाहिजे, दोन्ही गोष्टीचा ताळमेळ तुम्हाला सांभाळायचा आहे. नशेपासून लांब राहा. चांगली नोकरी करण्यासाठी ज्या तुम्हाला संयम हा ठेवावाच लागेल. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की तुम्हाला संयम हा ठेवावाच लागेल आणि संयमानेच तुमची जी आहे बिल्डिंग स्ट्रॉंग होणार आहे, तुमचं करिअर जे आहे ते स्ट्रॉंग होणार आहे. लक्षात. तर तुम्हाला संयम ठेवणं गरजेचं आहे. आता संयमासाठी ज्यांना मी तुम्हाला सांगितलं आहे की तुमच्यामध्ये 5 क्वालिटी असणं गरजेचं आहे. सांगितलं होतं की नाही. सगळ्यात मोठं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेशन्स. हा संयम जो आहे ना, हा संयम माणसाला स्वतःच आणावा लागतो. आता हा संयम तुमच्यामध्ये, तुम्ही फील्डमध्ये जाणार आहात, तुम्ही ग्राउंडवरती काम करणार आहात, त्रास होणार. नवीन वातावरण, नवीन लोक, नवीन ठिकाण, सिनियर अधिकारी थोडं रफली बोलतील, खवळतील सुरुवातीला, कारण त्या वातावरणामध्ये आपण सेट नाही झालो ना. तुम्ही ट्रेनिंग करून इथून चाललात, मग लगेच सेट होणार का. तुमचं जे आहे 1 महिना गेला, 2 महिना गेला, त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या वातावरणाची माहिती होऊन जाईल, सगळ्या लोकांची माहिती होऊन जाईल. सिनियर लोक जे आहेत ना ओळखीचे होतील. तुमचे जे सगळे जे बाकीचे लोक आहेत, बाकीचे जे जवान आहेत ते सगळे ओळखीचे होतील.